च्या पालकमंत्री पदाच्या बाबतीमध्ये मी या अगोदरच माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे. माननीय उदयजी सामंत हे माझ्यापेक्षा सिनियर आहेत, माझं करता ते मोठे भाऊ म्हणून आहेत आणि आमच्या दोघांमध्ये कुठलाही वाद नाही. पदांवरनं तर आमच्या दोघांमध्ये आजपर्यंत कधी रस्सीखेच झालेली देखील नाही आणि म्हणून मी उघडपणे सांगितलं आहे की रत्नागिरी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे उदयजी सामंत यांनी करावं, म्हणून पक्षांना प्राधान्य द्यावं आणि नक्कीच आम्ही दोघं मिळून आमच्या जिल्ह्याचा विकास आणि आमच्या जिल्ह्याला अजून 4 पावलं कसं पुढे घेऊन जाता येईल. माझ्या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून आणि त्यांच्या उद्योगमंत्री पदाच्या माध्यमातून आपल्या रत्नागिरी महाराष्ट्राला न्याय देत असताना रत्नागिरी जिल्ह्याला कसा न्याय देता येईल ह्याकडे आमचं लक्ष जास्त असेल. तर पदाला मी जास्त महत्त्व देत नाही, पण त्या पदाला न्याय द्यायचं काम दोघे मिळून एकत्र करू. दादा, राजन साळवी भाजपच्या वाटावर असल्याच्या चर्चा आहेत, काय सांगा? नाही, मला वाटतं आता महाराष्ट्रामध्ये एकंदरीत वातावरण बघता आता विधिमंडळाच्या विधी बाकांवरती देखील आता मुश्किलने 40 ते 85 संख्या आता राहिलेली आहे आणि ही संख्या आता हळूहळू आपल्या 20पर्यंत येताना देखील दिसेल. कदाचित काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट देखील महायुतीमध्ये सामील होऊ शकतात. लवकर मला वाटतं अनेक बैठका अजितदादांच्या आणि शरद पवार साहेबांच्या बैठका देखील झालेल्या आहेत. मागील देखील आपण वृत्त आणि आपल्याच माध्यमातून पाहिली होती की दिल्ली या ठिकाणी त्यांच्या बैठका देखील झाल्या होत्या आणि म्हणून मला वाटतं ते सर्व आमदार त्यानंतर महाविकास आघाडीमधले अनेक पराभूत जे उमेदवार होते ते देखील महायुतीमध्ये येऊ पाहत आहेत. कारण त्यांच्या देखील लक्षात आलेलं आहे पुढचे जवळपास 15 ते 20 वर्ष आता महाराष्ट्रामधनं महायुती काही हलत नाही, महायुतीची सत्ता ही कायम राहणार आहे आणि म्हणून इतकं मोठं मताधिक्य मिळाल्याच्या नंतर नक्कीच महाराष्ट्रामधील प्रत्येक पराभूत आमदार हे आता महायुतीसोबत जोडायचे प्रयत्न करत आहेत आणि म्हणून मला वाटतं राजेंद्र साळवी साहेब जर का महायुतीमध्ये येत असतील तर नक्कीच त्यांचं स्वागत असेल. दादा, महायुती सरकार मराठी माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करते, मात्र हिंदीमध्ये बोला म्हणून मुंबईमध्ये एका मराठी तरुणाला मारहाण झालेली आहे. नाही, या बाबतीमध्ये मी अजूनपर्यंत सगळी माहिती घेतलेली नाही, परंतु अशा पद्धतीने जर का जे व्हिडिओमध्ये दिसतं देखील आहे, मी तिथे व्हिडिओ पाहिलेला आहे, त्या सर्व संबंधित नागरिकांवरती कायदेशीर कारवाई 100% झाली पाहिजे आणि त्या बाबतीतच्या सूचना मी तिथल्या पोलीस प्रशासनाला देखील आम्ही करणार आहोतच. परंतु महाराष्ट्रामध्ये आपण वावरत असताना महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या नोकरीधंद्याच्या निमित्तानं जरी आलेलो असताना आपण याची जाणीव ठेवली पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मराठी ह्यालाच प्राधान्य दिलं पाहिजे. किंबहुना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा हा प्राप्त करून दिलेला आहे आणि म्हणून मला वाटतं मराठी भाषा ही महाराष्ट्रामध्ये याला प्राधान्य दिलंच पाहिजे. याबद्दल कुठल्याही बाबतीमध्ये हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही.